मोकळा श्वास भाग 2. हो चालेल, मी बसते, शीतल बोलली. शीतल सोफ्यावर जाऊन बसली. मिस अंजली फोनवर बोलत होती. बहुतेक ती शीतल आली आहे हे सांगत असणार. शीतल आतून बोलावणं येईपर्यंत ती ऑफिस स्टाफ आणि ऑफिस न्याहाळत होती. प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न होते. मात्र एक व्यक्ती शीतलकडे चोरून बघत होती. त्या व्यक्तीचं नाव सुधीर जोशी होतं. सुधीर जोशी मुंबईमध्येच राहणारा. एकटाच राहत होता. आई वडील भाऊ बहीण कोणी नव्हतं त्याला. लहानपणी एका अपघाताने त्याचे आई वडील निघून गेले. लहानपणापासून तो त्याच्या मामा मामीकडे राहिला. त्यांना सुद्धा मूलबाळ नव्हतं. ते सुधीरला आपला मुलगाच समजून त्याची देखभाल करत होते. सुधीर दिसायला खूप सुंदर, एकदम राजबिंडासारखा. कॉलेजमध्ये असताना अनेक मुली त्याच्यावर प्रेम करायच्या, पण सुधीर कधीच कोणत्या मुलीला भाव द्यायचा नाही. तो कधीच कोणत्या मुलीजवळ बोलायला जायचा नाही. कॉलेज संपले आणि पुढे त्याने MBA केलं आणि याच कंपनीत जॉबला लागला. त्याचे मामा मामी आता गावी जाऊन राहत आहेत. गावी घर शेतजमीन आहे आणि तिकडे लक्ष द्यायला कोणी नाही, म्हणून मग ते गावी राहायला गेले. सुधीर आता एकटाच मुंबईमध्ये राहतो. अधूनमधून त्याचे मामा मामी त्याला भेटायला येतात. कधी कधी सुधीर सुद्धा एक फेरी गावी टाकून येतो. आता सुधीरचं लक्ष शीतलकडे लागलं होतं. कधी कोणत्याही मुलीकडे न बघणारा सुधीर आज तो शीतलकडे बघत होता. अचानक शीतलचं लक्ष सुधीरकडे गेलं आणि त्या दोघांची नजरानजर झाली. सुधीर एकदम बावचळला. आपली चोरी कोणीतरी पकडली असं त्याला वाटलं. लगेच खाली मान घालून त्याने कामाला सुरुवात केली. मिस शीतल, रिसेप्शनिस्टने हाक मारली. शीतलने आवाजाच्या दिशेने मान वळवली आणि ती रिसेप्शन डेस्कजवळ गेली. तुम्ही आज जाऊ शकता, मिस अंजलीने सांगितलं. हो, थँक्यू. असं बोलून शीतलने केबिन डोअर नॉक केलं. मे आय कम इन सर? येस, कम इन. शीतल आतमध्ये गेली आणि सरांसमोर जाऊन उभी राहिली. बसा मिस शीतल, सरांनी सांगितलं. धन्यवाद सर. असं बोलून शीतल खुर्चीवर बसली. मिस शीतल, तुमचा बायोडेटा मी पाहिला. खूप छान आहे आणि तुम्हाला कामाचा अनुभवसुद्धा आहे. तुम्हाला हा जॉब मिळाला आहे. तुमची सॅलरीबाबत काही अपेक्षा आहे का? अपेक्षा आहेत सर. घरी आई आजारी आहे आणि घरची परिस्थिती बेताचीच आहे, पण मी काही सांगत नाही. तुम्ही जे द्याल ते मला मान्य आहे. शीतल बोलली. ठीक आहे, तुमचा हा प्रामाणिक स्वभाव आवडला. तुम्हाला महिन्याला 30,000 पगार मिळेल. एवढा ठीक आहे ना? हो, ठीक आहे सर. शीतलला पगार ऐकून तिच्या कानावर विश्वास होत नव्हता. ती भांबावून गेली आणि आतून खूप खुश झाली होती. ठीक आहे, तुम्ही उद्या पासून जॉबवर येऊ शकता. सॉरी सर, मला उद्या जॉईन होता नाही येणार. का? काही अडचण आहे का? नाही सर, अडचण नाही, पण मी जिथे आधी काम करत होती तिथे मला उद्या जाऊन कळवावे लागेल. मी परवापासून आली तर चालेल का? हो चालेल. तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही जॉईन होऊ शकता. खूप धन्यवाद सर. असं बोलून शीतल केबिन बाहेर आली. शीतलसाठी ही खूप मोठी अचिव्हमेंट होती. आज तिचं स्वप्न पूर्ण झालं. नवीन कंपनीत तिला जॉब मिळाला होता. परवापासून तिला जॉईन व्हायचं होतं. शीतल तशीच घरी आली. घरी आल्यावर तिने नवीन ऑफिसमध्ये जे घडलं ते तिनं आईबाबांना सांगितलं. मनोहर पंत आणि नलिनीबाई या दोघांना ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. ते दोघे शीतलकडे कौतुकाने पाहू लागले. शीतल दोघांकडे आळीपाळीने पाहू लागली. असे का पाहत आहात तुम्ही दोघे? तुम्हाला आनंद नाही झाला का? अगं, आम्हाला खूप आनंद झाला. एक मुलगी असून तू हे शिखर पार केलंस. आता फक्त तुझ्या लग्नाची काळजी आहे. म्हणजे आम्ही मोकळे, असे मनोहर पंत बोलले. नाही बाबा, मी तुम्हा दोघांना सोडून कुठेही जाणार नाही. मी त्याच मुलाशी लग्न करेन जो माझ्या आईबाबांची काळजी घेईल. असं बोलून शीतल तिथून उठली आणि बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. चिमणे, अगं असा हट्ट करू नको बाळा. अशाने तुझं लग्न कसं होईल? आत्ताच्या काळात असा मुलगा मिळणे खूप कठीण आहे आणि तो मुलगा त्याचे आईवडील सोडून आम्हाला का सांभाळेल? मनोहर पंत बोलले. यावर शीतल काही बोलली नाही आणि तिने जेवण वाढायला घेतलं. जेवताना कोणीच कोणाशी काही बोलले नाही. आई बाबा शीतलकडे बघत जेवत होते. त्या दोघांना आपल्या मुलीची तळमळ दिसत होती आणि आपल्या प्रती असलेली तिची काळजी, यामुळे ते दोघे चिंतित झाले होते. जेवण आटोपल्यावर शीतल आवराआवर करू लागली. सगळं आवरल्यावर ती एकटीच खिडकीजवळ उभी राहिली आणि विचार करू लागली. मी माझ्या आईबाबांना असं एकटं नाही सोडू शकत. मुलगी असली म्हणून मी माझी जबाबदारी नाकारू शकत नाही.
जोपर्यंत मला तसा मुलगा मिळत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, असं तिने मनाशी निश्चित केलं. दुसऱ्या दिवशी शीतल घरचं सगळं आटपून तिच्या जुन्या ऑफिसमध्ये आली. ऑफिसमध्ये आल्यावर ती सरांच्या केबिनमध्ये गेली. शीतल, काय काम काढलं?" असं तिच्या सरांनी विचारलं. शीतल थोडी अवघडल्यासारखी झाली, कारण तिने 1 महिन्याची नोटीस दिली होती, पण तिला त्याआधीच जॉब सोडावा लागत आहे. "काय गं, काय झालं? निसंकोचपणे बोल," असं तिचे सर तिला बोलले. "सर, मी उद्यापासून इथे जॉबवर नाही येऊ शकणार. मला दुसऱ्या कंपनीत जॉब मिळाला आहे," असं शीतलने सांगितले. "अरे वा, ही तर खूप आनंदाची बातमी आहे. हे असं घाबरत का सांगत होती तू? पेढे कुठे आहेत?" सर बोलले. शीतल सरांकडे पाहतच राहिली. सर तिला काहीही बोलले नाही आणि त्यांनी लगेच परवानगी दिली. हे ऐकून शीतलला हायसे वाटले. हात जोडून शीतलने सरांचे आभार मानले आणि तिथून ती बाहेर आली. बाहेर आल्यावर तिने सगळ्यांचा निरोप घेतला आणि ती घराच्या वाटेने निघाली. उद्या नवीन ऑफिसमध्ये जॉबसाठी जायचे होते आणि सगळी तयारी करायची होती. उद्यापासून शीतलला लवकर उठावं लागणार होतं, कारण ऑफिसची वेळ सकाळी 10ची होती. तेव्हा तिला सगळं आटपून घरातून 9 वाजता तरी निघावं लागणार होतं. शीतल घरी आली आणि तिने उद्यापासून नवीन ऑफिसमध्ये जॉबसाठी जायचे आहे असे सांगितलं. शीतल आता मनात हिशोब लावत होती. घर खर्च आणि आईची ट्रीटमेंट सगळं व्यवस्थित होणार होतं. आजचा दिवस संपला आणि शीतलने झोपायची तयारी केली. आज तिने सगळं लवकर आटोपलं होतं. उद्यापासून तिला आणखीन लवकर उठावं लागणार होतं. दिवे मालवले आणि ती झोपी गेली. उद्याचा नवीन दिवस आणि नवीन स्वप्न पाहण्यासाठी शीतल सकाळी नेहमीपेक्षा लवकर उठली. भरभर तिने सगळं आवरलं आणि ऑफिसला जायला निघाली. जाताना तिने आईबाबांना आणि देवाला नमस्कार केला आणि घरातून बाहेर पडली. आईच्या डोळ्यातून नकळत अश्रू बाहेर पडले आणि मनात विचार आला, आज मी ठीक असती तर माझ्या लेकीला एकटीने सगळं पाहावं लागलं नसतं. मनोहरपंतांनी आपल्या पत्नीकडे पाहिलं आणि त्यांना धीर दिला. होईल सगळं नीट, आपली लेक खूप मजबूत आहे, असं बोलून त्यांनी रेडिओ लावला. रेडिओवर छान गाणं लागलं होतं. काळ्या मातीत मातीत तिफन चालते. मनोहरपंत ते गाणं गुणगुणू लागले. दोघांचा हास्यविनोद चालू होता आणि मध्येच शीतलच्या भविष्याबाबत चर्चा चालू होती. इथे शीतल बरोबर 10 वाजता ऑफिसमध्ये पोहोचली. ऑफिसमध्ये आल्यावर तिने रिसेप्शनिस्टला जाऊन भेटली आणि आजपासून ऑफिस जॉईन करणार असल्याचे तिने सांगितले. रिसेप्शनिस्टने तिला सुधीरच्या बाजूच्या टेबलवर बसण्याची व्यवस्था केली. शीतल आपल्या टेबलजवळ आली आणि तिने बॅगेतून तिच्या सगळ्या वस्तू बाहेर काढून त्या तिने व्यवस्थित मांडून ठेवल्या. बाजूच्या टेबलवर सुधीर बसला होता. त्याचं तिच्याकडे लक्ष लागलं होतं. शीतल आपल्याच कामात मग्न होती. तिचं सगळं सामान लावून झाल्यावर सुधीरने हात पुढे केला. "हाय, मी सुधीर जोशी. मी शीतल पंत," शीतलनं सांगितलं. "खूपच सुंदर नाव आहे," सुधीर म्हणाला. "धन्यवाद," असं बोलून ती आपल्या कामाला लागली. असेच दिवस जात होते. हळूहळू शीतल तिथे रुळू लागली होती. सगळ्यांना ती मदत करायची. प्रत्येकाशी ती हसून बोलायची. शीतल तिचं काम झालं की लगेच घरी निघायची. घरी जाऊन तिला सगळं आवरायचं असायचं. हळूहळू दिवस जात होते. मनोहरपंत काळजीत असायचे. शीतलचं लग्न झालं की आपण मोकळे झालो, हा त्यांचा विचार चालू असायचा. नलिनीबाई सुद्धा हाच विचार करत असायच्या. त्यातून आपल्या मुलीची अट हा त्यांना पोरखं वाटत होता. 1-2 स्थळं येऊन गेली, पण त्यांना शीतलची अट मान्य नव्हती. आई वडील चिंतातूर झाले. कसं होणार आपल्या मुलीचं? शीतल काही हट्ट सोडायला तयार नव्हती. सुधीरचं लक्ष शीतलकडे लागलेलं असायचं. त्याला शीतल आवडू लागली होती, पण तो तिला सांगायला घाबरायचा. काही ना काही कारण काढून तो तिच्याशी बोलत राहायचा. शीतलला सुद्धा त्याची मैत्री हवीशी वाटायची. तिला पण त्याच्याशी बोलायला आवडायचं. अधूनमधून दोघे कॉफी पिण्यासाठी एकत्र जायचे, पण शीतलच्या मनात त्याच्याबाबतीत मैत्रीशिवाय कोणती भावना नव्हती. शीतलकडून सुधीरला शीतलची एकंदरीत घरची परिस्थिती समजली होती. सुधीरला वाटायचं की तिला आपल्या मनातील गोष्ट सांगावी. फार फार तर ती रागवेल. सुधीर घरी आला की त्याच्या डोक्यात आणि मनात फक्त शीतल असायची. सुधीरला जास्त कोणी मित्र नव्हते, त्यामुळे तो आपल्या मनातील गोष्ट कोणाला सांगू शकत नव्हता. एक दिवस त्याने ठरवलं की शीतलला आपल्या मनातील गोष्ट सांगायची. सुधीर ऑफिसमध्ये आला.
तेव्हा शीतल अजून आली नव्हती. त्याने ठरवलं आज शीतल बरोबर कॉफी प्यायला जाऊ, तेव्हा तिला आपल्या मनातील गोष्ट सांगू. शीतल ऑफिसमध्ये आली तेव्हा सुधीरचं लक्ष तिच्याकडे होतं. हाय, गुड मॉर्निंग, शीतल बोलली. पण सुधीरचं काही तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. उत्तर मिळाले नाही म्हणून शीतलने त्याच्याकडे पाहिले. ह्याला काय झालं, हा का असा बघत आहे, असं शीतल स्वतःशीच बोलली. शीतल मग त्याच्या टेबलजवळ गेली आणि टेबलवर थाप दिली. तसा सुधीर दचकला. काय, लक्ष कुठं आहे तुझं? मी एकटीच बोलत आहे, काय झालं? सगळं ठीक आहे ना, शीतलने विचारलं. हो हो, सगळं ठीक आहे. तू कधी आलीस? मला कळलंच नाही, तू कधी आलीस? तू काही बोलत होतीस का? सॉरी, माझं लक्षच नव्हतं. बोल, काय बोलत होतीस तू? सुधीर बोलला. अरे हो, किती प्रश्न विचारतोस, जरा श्वास तरी घे. शीतल, माझा श्वासच तुझ्यात अडकला आहे, असं सुधीर पुटपुटला. काय म्हणालास तू? शीतल, कुठे काय? काही नाही, संध्याकाळी कॉफी प्यायला जाऊया, सुधीरने विचारले. आज पुन्हा? का रे बाबा? शीतल म्हणाली. काही नाही ग, असंच. चल ना जाऊया प्लीज. सुधीर, ओके जाऊया, असं बोलून शीतल तिच्या टेबलजवळ येऊन ती तिचं काम करू लागली. पण सुधीरचं काही आज कामात लक्ष नव्हतं. त्याच्या मनात गोड युद्ध चालू होतं. संध्याकाळ कधी होते याची तो वाट पाहू लागला. त्याचं सारखं घड्याळाकडे लक्ष लागलं होतं. सुधीर मनाची सगळी तयारी करून कसं आणि काय बोलायचं हे तो पुन्हा पुन्हा आठवू लागला. संध्याकाळ झाली तशी शीतल सुधीरच्या टेबलजवळ आली आणि म्हणाली, चल निघूया का? हो चल, असं बोलून सुधीर तिच्यासोबत चालू लागला. कॉफी शॉप ऑफिससमोरच होतं. दोघे आले आणि एखादं टेबल बघून तिथे बसले. सुधीरने 2 कप कॉफी ऑर्डर केली आणि इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या. सुधीरने आईची तब्येत कशी आहे, घरी कसं आहे, अशी चौकशी केली. शीतलने पण सगळं ठीक असल्याचं सांगितलं. सुधीरने आता जास्त बोलणं न लांबवता मुख्य विषय बोलण्याची सुरुवात केली. शीतल, मला काही सांगायचं आहे. हो बोल ना शीतल म्हणाली. सुधीरने धीर करून शीतलला सांगितलं. शीतल, तू मला खूप आवडते, माझ्याशी लग्न करशील? यावर शीतल काही बोलली नाही. ती फक्त त्याला म्हणाली, उद्या संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तू माझ्याबरोबर घरी चल. सुधीरला ती अशी का बोलली हे समजलं नाही. ठीक आहे, येईन मी तुझ्याबरोबर, पण असं काय आहे जे तू मला इथे सांगू शकत नाही? तू ये घरी, मग कळेल तुला. चल निघूया आपण, मला घरी जायला उशीर होईल. शीतल म्हणाली. हो चल निघूया. असं बोलून दोघे कॉफी शॉपमधून बाहेर आले. शीतलने बस पकडली आणि निघून गेली. सुधीर फक्त बस जाण्याच्या मार्गाकडे पाहू लागला. त्याने पण बाईक सुरू केली आणि निघाला. त्या दिवशी दोघांच्याही मनाची चलबिचल चालू होती. दोघांनाही रात्रभर झोप नव्हती. दुसऱ्या दिवशी दोघे ऑफिसमध्ये आले, पण फारसे काही बोलले नाही. कामापुरते थोडंसं बोलत होते आणि आपलं काम करत होते. सुधीरच्या मनात धाकधूक होती. हिने मला घरी का बोलवले हे काही कळत नाही. संध्याकाळी सुधीर शीतलबरोबर तिच्या घरी आला. तिने सुधीरची ओळख आपल्या बाबांबरोबर करून दिली. मग तिने आपल्या आईच्या कॉटजवळ त्याला घेऊन आली. तिच्या आईची अशी अवस्था आणि घरची परिस्थिती बघून सुधीरला खूप वाईट वाटलं. शीतल त्याला बोलली, हे माझं कुटुंब आहे, यांना सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही. मी त्याच मुलाशी लग्न करेन जो माझ्या आईबाबांना सांभाळेल. तुला माझ्याशी लग्न करायचं आहे. माझी अट मान्य असेल तर करू आपण लग्न. शीतलला माहीत होतं की तिची अट सुधीर मान्य करणार नाही. तो आपल्याशी लग्न नाही करणार. सुधीर थोडा वेळ तिथेच थांबला. तिच्या आईबाबांशी गप्पा मारल्या आणि तो तिथून निघाला. घरी जाताना त्याच्या डोक्यात शीतलचे आणि तिच्या घरचे विचार चालू होते. सुधीरचं पण आयुष्य असंच धकाधकीतून गेलं होतं. त्याचे आई वडील लहानपणीच गेले होते. मामाच्या घरी तो लहानाचा मोठा झाला. तिथं त्याने चांगलं शिक्षण घेतलं आणि घरी तो मामीला घरकामात मदत करू लागला. पुढे त्याने छोटे छोटे काम करून आपलं शिक्षण पूर्ण केलं. मामांना एकट्यांना हा भार द्यायचा नव्हता, म्हणून तो जे मिळेल ते काम करायचा. आता तो चांगल्या कंपनीत जॉबला आहे. तीच परिस्थिती अजूनही शीतलची आहे. सुधीर घरी आला. तो विचार करू लागला की आपण शीतलसाठी काय करू शकतो, तिचा त्रास कसा कमी होईल, हे विचार चालू होते. रात्री किती वेळ तो जागा होता हे त्याला माहीत नव्हतं. विचार करतच त्याचा डोळा लागला आणि तो झोपून गेला. सकाळी उठून
त्याने सगळं आवरलं आणि ऑफिसमध्ये आला. ऑफिसमध्ये आल्यावर त्याला शीतल दिसत नव्हती. तो शीतलला शोधू लागला, पण त्याला ती कुठेच दिसत नव्हती. तो विचार करू लागला, आज शीतल ऑफिसमध्ये आली नाही का? माझ्यामुळे ती आली नाही का? काय झालं असेल? का आली नाही? असे अनेक विचार डोक्यात चालू होते. मग त्याने ऑफिसमध्ये शीतलची मैत्रीण नीना हिच्याजवळ चौकशी केली. हाय नीना. हाय. आज तू इथे कसा? नीना, काम होतं तुझ्याकडे. सुधीर म्हणाला. माझ्याकडे? काय? नीना, आज शीतल का आली नाही? सुधीरने विचारलं. अरे, तिच्या आईची तब्येत अचानक खूप बिघडली म्हणून आज ती आली नाही. नीना, ओके थँक्स. सुधीर म्हणाला. सुधीर मनातच एकटाच बोलू लागला. काय झालं असेल तिच्या आईला? खूप सिरियस तर नसेल? एकटी शीतल कशी सांभाळत असेल? मला जायला हवं. आणि तसाच तो रिसेप्शनिस्टला काही सबळ कारण सांगून तिथून निघाला. जोपर्यंत शीतलच्या घरी पोहोचत नाही, तोपर्यंत सुधीरला एक एक क्षण मैलाचा वाटत होता. थोड्या वेळाने सुधीर शीतलच्या घरी पोहोचला. घरचं वातावरण खूप गंभीर वाटत होतं. घरी डॉक्टर आले होते. तिचे बाबा आईच्या बाजूला बसले होते. शीतल एका बाजूला रडत उभी होती. सुधीरने पुढे होऊन तिला धीर दिला. शीतल, आईला काही होणार नाही. तू काळजी करू नको. मी आहे तुझ्यासोबत. ह्या एवढ्याच बोलल्याने शीतलला धीर आला. एक बळ मिळाल्यासारखं झालं होतं. शीतलला त्या शब्दाचा खूप आधार वाटला. मनोमन ती खूप सुखावली होती. डॉक्टरांनी शीतलच्या आईला व्यवस्थित तपासलं आणि काही औषधं लिहून दिली. डॉक्टर जायला निघाले, तसा सुधीर पण त्यांच्याबरोबर बाहेर आला. त्याने डॉक्टरांना तिच्या आईबद्दल नीट चौकशी केली व उपचार किती वेळ चालू ठेवावे लागेल हे सर्व त्याने सविस्तर विचारले आणि मग तो आतमध्ये आला. त्याने शीतलला आणि तिच्या बाबांना काळजी करण्यासारखं काही नाही असं सांगितलं. लवकरच त्यांना बरं वाटेल आणि त्या हिंडू-फिरू लागतील. हे ऐकून मनोहर पंत आणि शीतल या दोघांना बरं वाटलं. सुधीर थोडा वेळ तिथे थांबला आणि मग तो पुन्हा ऑफिसला जायला निघाला. शीतल आणि तिचे बाबा जेवून जाण्याचा आग्रह करत होते, पण सुधीर सहज बोलण्याच्या ओघात बोलून गेला. पुढल्या वेळी हक्काने जेवायला येईन, असं बोलून तो तिथून निघाला आणि ऑफिसमध्ये आला. पण त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं. सारखा शीतलचा विचार चालू होता. त्याने शीतलशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याने तसं त्याच्या मामांनाही कळवलं होतं. काही दिवस असेच निघून गेले. हळूहळू शीतलला सुद्धा सुधीर आवडू लागला होता. सुधीरचं अधूनमधून शीतलच्या घरी येणं-जाणं चालू होतं. शीतलच्या आई-बाबांना सुधीर हा त्यांच्याच घरातील व्यक्ती आहे, असं वाटत होतं. शीतलच्या आईची तब्येत आता थोडीफार सुधारली होती. सुधीरने आता मनाशी निश्चय केला, शीतलबरोबर लग्न करायचे. त्याने त्याच्या मामा-मामीला मुंबईमध्ये बोलावून घेतलं. ते आल्यावर सुधीरने शीतल आणि स्वतःबद्दल थोडक्यात सांगितलं. दोघांनी सुधीरचं बोलणं ऐकून घेतलं आणि मग ते थोडा वेळ विचार करू लागले. दोघे एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेतला. सुधीर मनातून घाबरला होता. मामा-मामी होकार देतात की नाही? पण मामा-मामींनी त्या दोघांच्या लग्नाला संमती दिली. मामाने सुधीरला सांगितलं, सुधीर, त्यांना कळव, आपण संध्याकाळी त्यांच्याकडे येत आहोत. सुधीर हे ऐकून खूप खुश झाला. त्याने मामा-मामीला आनंदाने मिठी मारली. लगेच त्याने शीतलला फोन करून कळवलं. इथे शीतल सुद्धा हे ऐकून खूप खुश झाली. तिला तिच्या कानावर विश्वास होत नव्हता. तिने ही बातमी आई-बाबांना सांगितली आणि संध्याकाळच्या तयारीला लागली. संध्याकाळी सुधीर आणि त्याचे मामा-मामी शीतलच्या घरी आले. शीतल आणि मनोहर पंतांनी पाहुण्यांचं स्वागत केलं आणि त्यांना बसायला सांगितलं. सुधीरने मामा-मामींची ओळख करून दिली. त्याने त्याचा निर्णय शीतलला आणि तिच्या घरच्यांना सांगितला. शीतल, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. मी तुझ्या आई-बाबांची काळजी घेईन आणि त्यांचा सांभाळ करेन. हे ऐकून मामा-मामीला आपल्या भाच्याचे कौतुक वाटले. शीतल चहा आणि नाश्ता घेऊन बाहेर आली आणि तिने सुधीरला सांगितलं, सुधीर, तू भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नको. पुन्हा विचार कर. पण सुधीरचा निर्णय पक्का झाला होता. माझा निर्णय पक्का आहे, असं सुधीरने सांगितलं. मग सुधीरने तिच्या आई-बाबांना त्यांचं मत विचारलं.
त्याच्या आईबाबांना हे ऐकून खूप आनंद झाला. सुधीरसारखा मुलगा आपल्या शीतलसाठी शोधून सापडणार नाही हे त्यांना माहीत होतं. सुधीर आणि शीतलने आईबाबांचा आणि मामा मामींचा आशीर्वाद घेतला. शीतलचे आईबाबा खूप खुश झाले. सुधीरसारखा चांगला मुलगा आपल्या मुलीला मिळाला. त्यांनी हात जोडून देवाचे आभार मानले. शीतलच्या आईची तब्येत बरी नसल्यामुळे लग्न साध्या पद्धतीने करायचे असे ठरले. 2-3 दिवसांनी एखादा चांगला मुहूर्त पाहून दोघांच्या साध्या पद्धतीने लग्न लावून दिलं. सुधीरने आता घरची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली होती. शीतलच्या आईची तब्येतीत हळूहळू सुधारणा होत होती. मनोहर पंतांनी आपल्या मुलीचा संसार सुखाचा पाहून देवाचे मनोमन आभार मानले. सगळे खूप आनंदाने राहत होते. शीतल खूप खुश होती. आयुष्यात पहिल्यांदा ती हे सुख अनुभवत होती. आज खऱ्या अर्थाने शीतल मोकळा श्वास घेत होती.